इथपर्यंतच डेअरिंग आहे हो माई. मंदाकिनी ताना तर मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवतो अघोरी जादूचा डोंगर. चला. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपला योगेश जाणार आहे मांढरदेवीच्या काळूबाईला. तर काळूबाईला जाताना मला एवढा आनंद होतोय ना. का बरं आनंद होतोय माहिती का तुम्हाला? कारण की तिथं मी लहानपणी गेलो होतो आणि लहानपणी माझ्या आजीने मला तिथं नेलं होतं. तर त्यावेळीची मला आठवण म्हणजे त्यावेळेचं एवढंच आठवतंय मला का आम्ही बसमध्ये गेलो होतो आणि बसने जाताना मला लई म्हणजे उलट्या होण्यासारखं वाटायचं. फक्त डळमळ व्हायची नाही का पोटात, लई गडबड. तर मी रडत मला त्यांनी माझ्या आजीनी या पवनचक्क्या दाखव, ते झाड दाखव, म्हणजे गोडीत तिथपर्यंत नेलं होतं. तर माझी फॅमिली होती सोबत. तर सगळ्यांच्या मांडीवर बसून खेळून मी तिथपर्यंत गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मला असं कुत्र्याचं नाही का प्लॅस्टिकचं लाल कुत्रं घेतलं होतं. फक्त तेवढंच आठवतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी 5वीला का 4थीला असं काहीतरी होतो. तर माझ्या मम्मीने कडावर घेऊन मला आहे ना काळूबाईच्या नावाने चांगलं हा पिक्चर पहिल्यांदा मी सिनेमा हॉलमध्ये चित्रपटगृहात म्हणजे आपलं थिएटरमध्ये बघितला होता. तर माझा पहिला चित्रपट मी जो थिएटरमध्ये बघितला तर काळूबाईच्या नावाने चांगलं हा होता. तर मला तो चित्रपट इतका आवडला होता, लय आवडला होता. शेवटी मी रडलो होतो. त्यामध्ये अलका कुबलनी काळूबाईचा रोल केलेला आहे. खूप भारी चित्रपट होता तो, मला फार आवडलेला. तेव्हापासून मला असं वाटायचं का परत एकदा जावं राव नाही का काळूबाईला. पण काय जाण्याचा योग आलाच नाही. तर आज मी इकडं आलो होतो शूटिंग दरम्यान. तर मग ऐश्वर्या आणि त्यांची काहीतरी यात्रा आहे वाटतं, देवी घेऊन जातात तिकडं आणि काय करतात ते माहिती नाही मला. तर बघू नेमकं कसं काय आहे ते तुम्हाला मी दाखवतोच. आता बाकीचे आवरत आहे, गाडी वगैरे येईन आणि आम्ही निघन मांढरदेवीच्या काळूबाईला. चला आपण बघू कशी होती ती यात्रा. चला. आत्ताच ऐश्वर्यांनी एकदम टकाटक आवरलेलं आहे, सगळ्यांचं आवरून झालंय. आता आम्ही निघालोय कुठं? मांढरदेवीला निघालोय आता आम्ही. बानू ते तुझं ते छोटे व्हिडिओ काढ ना आता. हॅलो एव्हरीवन, तर हम जा रे काळूबाई को असं करते. तुला काढून देऊ का कशात बोलायचं? फोटो नको काढू, ते व्हिडिओ काढ आपल्याला टाकायला इंस्टाला. हॅलो एव्हरीवन, तर हम जा रे वाई को असं बोल. आम्ही चाललो आहे वाईला देवाला असं म्हण. आम्ही चालले वाईला देवाला. हा असं म्हण त्याच्यामध्ये. हॅलो एव्हरीवन तुम कैसे हो, तुझ्या ह्याच्यामध्ये बोल ना. हाय हा असं हाय दोस्तो तो हम जा रे वाई को मांढरदेवी को असं बोल त्याच्यामध्ये. हाय दोस्तो हम जा रे वाई को मायको नाही ग, आम्ही चाललोय देव बाप्पाला असं म्हण. चल ना ती बोल ना, तुला नाही बोलायचं का? ही आहे आमच्या सर्वांची लाडकी बानू. तर आम्ही चाललेलो आहे कुठं? देवीला, काळूबाईला. तर ही आहे ऐश्वर्याच्या बहिणीची मुलगी, आमच्या सर्वांच्या लाडकी आहे. तर जायचं ना आपल्याला? कशात जायचं? रिक्षात, टमटम. तिलाच माहिती नाही कशात जायचंय. तर गाडी येऊ राहिली आमची, तर निघतो आम्ही.
तिथं गेल्या बी येतात कसं लागली या गाडीत आम्ही निघालो आता मांढर देवीला काळू आणि बाळू सोबत. ही आहे बानू, ऐश्वर्या आणि ही ऐश्वर्याची मम्मी हाय करती बघा. हे सोन्या दादाचे पप्पा. सोन्या दादा पुढं बसलेला आहे. चाललोय आता आम्ही. बघा किती एक्साइटमेंट आहे. नाचा. वा वा बानू एक नंबर नाचती. बाळूच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नसतानी बानू नाचतानी. बानूला आनंद होतोय कारण शाळा सोडून चाललोय आम्ही. एक काळू आणि बाळू पण चालले शाळा सोडून. बाळूला झालाय आनंद दात पाडून. खाली तर आता आम्ही आलेलो आहे धावजी पाटीलला दर्शन करायला. मग आम्ही इथून पुढे काळूबाईला जाणार. काय घेतलं? सर्व मी घेणार. दोन छाडावं लागतात सोडलं तर. तुकडा ठेवा नाही का? असं गळ्यात घे किती चला बाहेर एका साईडने आताच आमचं धावजी पाटीलचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे काळूबाईच्या दर्शनाला. चला. हाय दोस्तों, हम जा रहे हैं काळूबाईला. हे आम्ही चाललोय आता तयारीला. आम्ही तयार केले आता चाललोय आम्ही
धरा की धरा की डोक्यावर. डॅडी येते. आई आई दादाला धरा संकी. हे काय डोक्यातली पण काढ. दोन्हीची पण काढा संगत. आत्ताच आपला योगेश पोहोचलाय मांढरदेवीच्या काळूबाईला. तर आतमध्ये मंदिर कसं आहे, मंदिराचा परिसर कसा आहे ते तुम्हाला दाखवतो, चला. पाडशील सगळं खाली घे, खाली पकडा. दे इकडे. काय घेतलं? आ कशाचं? कुठं घेऊन जायचं? कॅरबॅग मध्ये ताटच घेऊ. तू घेतलं का? हा? नारळ पण येतो. वडल्यासारखं नारळ घ्यायचं का? वाईट असतं नारळ. काय झालं? दर्शन करायला जायचं. दर्शन करायला लय गर्दी आहे. हा का? नाही नाही नाही. चला पुढे चला. Oh,
जायचंय. मक्कर पाय पळाले, पटकन बुटा घालावं लागेल आता. आता आम्ही चाललो म्हसोबाच्या मंदिरात, तर चला. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवतो अघोरी जादूचा डोंगर. चला. पावले पेटले कॅमेरा कुठं चाललंय आपण सांग. आपण चाललो देवाकडे खाली, तर ते आता सांगण्यात अर्थ नाही. खाली गेल्यावर समजा तुम्हाला कोणता देव आहे तो. चला. माहित नसतो ह्या पुरीला खेळा मारत आहे शरोक. अरे मूर्ख, पुरीला पाहू दाखवा. माझ्या पायाखाली आली ती पोरगी बिचारी. त्याला तर मग सुया टोचल्या होत्या. अघोरी जादूचा डोंगर, अयो हिरवीगार लिंब, सगळे जादू स्टोना. तर सरबत लिंबू घेता काढतो. कुठे फोटो बघ, कुठे फोटो? हे फोटोला लिंब लावलेत. काय रे भेट टास्क करून आहे का त्यांच्या किडा यांच्या फोटोवर जादू केली जाते. काय भेटत. खूप पोरगी चांगली दिखणी तरुण पोरगी आहे. नेवळ वाटत शिव्या काय देता लावल्या फोटोला खेळ लिंब आणि पोरींचा फोटो आहेत चांगल्या 20-22 वर्षाच्या पोरीच्या. शिव्या पण देतो माया पण करतोय. किडा त्यांच्या. मोठा डॉग आहे, मोठा डॉग. फोन लावतोय, भरपूर वेळ झाला फोन लावतोय. अयो हे मोठा डॉग. किती फोन लावलं लय. काळूबाईच्या नावाने उतरा नाही तर तोंडाला खाला पडसाल. इकडे मागू. चला घसरगुंडी खेळा. या मावशींला माझा कॅमेरा आवडलाय. अगं 2 मिनिटं तू आली तर मला पण जावं लागेल तसंच खाली. बानू सांग मला, एवढंच म्हणती तू. मम्मी धरीला हसू नाही द हसायची वेळ नाही. रोड बघ कसा आहे, आपाप माणूस चटकतोय. पायाची ग्रीपच संपली. पुन्हा सपाट झालाय चपातीचा. पाहिजे तुम्हाला कोणी सांगितलं कडून यायला होय. म्हसोबाच्या नावाने, काळूबाईच्या नावाने. चला झाला आता ब्लॉग एक नंबर. असा उत्साह, असा जोश, असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे योगेश. तू खरंच खूप नशिबाने तू आमच्या बरोबर आलास. एकदा बोल. मांडरच्या भीती वाटती भूक कुठून जावा.
आई आमची कधी आली ना लय मोकळं बिकळ घेते. तुम्ही कुठं आले मावशी? सांगली. बाबू तुम्हाला नाही पाडितो मी दुसरीकडे पडन पण तुम्हाला नाही पाडून देणार. आलो आलो. काय म्हणते रे कशाला आपण आलो हे बघा इथं नावाला जादूटोणा केलाय. इथं नावावर जादूटोणा केलाय. हा काय आलो आलो लगेच 2 मिनिटं. एवढा भयानक रोड हा वास्को द गामा रोड. असा रोड मी कधीच आलो नाही भाऊ. शॉर्टकट म्हणून पार अख्खा डोंगर उतरवला त्याने खाली. शॉर्टकट म्हणून पूर्ण लॉंग कट झालाय. सगळं जादू टोण्यातूनच आणलंय मला. बाणूनी परमेश्वराला फरफटवलंय. ए बाणू ए बाणू इकडे त्या बाई त्या काकूंसोबत डायरेक्ट खाली जाईल आपण डायरेक्ट. मग फायनली आपला योगेश पोहोचलाय म्हसोबाच्या मंदिरात. तर माग जे दिसतंय ते म्हसोबाचं मंदिर आहे. तर मंदिर आतमध्ये कसं आहे बाहेर कसं आहे ते तुम्हाला दाखवतोय. चला. आई काळूबाई देवीजी वरती शिखरा कळसावरती मांढरदेव गडावरती बसली आहे. ही सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील सातारा जिल्हा आणि वाई तालुका या मध्य मांढर डोंगरावरती बसली आहे. पहिला हा मांढरगड होता. आता मांढरदेवी हा काळूबाईच्या नावाने प्रसिद्ध आहे. तिचे सख्खे बंधू जाळीतले म्हसोबा देवस्थान ही ऐतिहासिक परंपरेने ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले सिंहगड ते किल्ले प्रतापगड ज्यावेळेस ती घोड्यावरती स्वारी करायचे त्यावेळेस ह्याच वाटेने म्हसोबा देवस्थानच्या समोरून या ठिकाणी पाणी घोड्याला मुख्य जाणार पाणी पिऊन या ठिकाणी दर्शन घेऊन डायरेक्ट प्रतापगड प्रस्थान करायचे. हे जाळीतले म्हसोबा देवस्थान ही हाकेला पावणारे आणि नवसाला धावणारे असे हे देवस्थान अतिशय डोंगर भागामध्ये आणि एक पूर्वीच्या काळी या ठिकाणी एक जाळी निर्माण झाली होती. त्या करवंदीच्या जाळीखाली महाराज स्थानापन्न झाले. कालांतराने ज्यावेळेस पुजाऱ्याच्या सहकार्याने आणि भाविकांच्या सहकार्याने या मंदिराचा अतिशय सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने असा जीर्णोद्धार या ठिकाणी करण्यात आला. असे हे जाळीतले म्हसोबा देवस्थान लोकांच्या हाकेला धावते, लोकांच्या नवसाला पावते असे महाराष्ट्रातील सर्वात एकमेव जुने देवस्थान आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये म्हसोबा अनेक आहेत पण सगळ्यात जुनं देवस्थान आई काळूबाईचे सख्खे बंधू आहेत. आणि या ठिकाणून या गादीवरून सगळं जास्ती भाविकांचं सूत्र सुख शांती समृद्धी भरभराटी यावो असे मी सर्वांना या ठिकाणी शुभकामना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पुढे पुढे झूम कर अख्खी फॅमिली डायरेक्ट इथपर्यंतच डेअरिंग आहे हो माई. याच्या पुढं डेअरिंग नाही आपली. इथपर्यंतच डेअरिंग आहे आपली. हे कुकू बिकू एवढ्या पुढं नाही जात बाबा आपल्याला. तुम्हाला इथूनच दाखवतो मी. चला बाकीचे लोक गेले पुढं. या काय पिलो आपण? लिंबू सरबत. मस्त पैकी आम्ही ह्या दुकानातून चीअर्स केलंय ना. कर परत. झाडाला ठोकले लिंबू. आम्ही मस्त पैकी झाडाला ठोकले लिंबू पाजले. अयो जादू टोना केलेले लिंबू ही. यांनी वतून दिलं. घाबरली. यांना खरं वाटलं. एवढं डोळ्याने बघितलेलं झालं तिला पिकून कोणी टाकलंय. जादू टोना झाला तरी चालेल पण मी पूर्ण पेणारच आहे. इकडे ठेवायचं तिकडे ठेवलं की पाणी तर येईल अंगावर. ते बघ राम कुठून चालू करून कुठं संप. काळूबाईच्या नावाने आता आम्ही निघालो घरी. व्हिडिओ कशी वाटली? हिंदी मध्ये बोल. काय काय पाहिलं तू? माकडं पाहिले. माकडाला तर घाबरली. घाबरली ना. मग काय पाहिलं? नुसतं माकडच. डोरेमॉन बघितलं आणि माकडं पाहिली. भोकडी डोरेमॉन ना. हा आणि छोटे 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 बाहुल्या. हा जादू जादूगरे घाबरली. हा खाली कोणाची काढली? तू नव्हते तू गावभर हिंडत होती. तुझा मेकअपच केला नव्हता तू त्याच्यामुळे नाही काढले तुझे फोटो. हा आम्ही काय तसले? अगं तुझी लिपस्टिक नाहीये, मेकअप नाही, केस विचारले नाही, कस काय फोटो काढायचे? काय झालं? भोंगडापासून ठेवलं माझं. कोणी बसवलं बाई? तुझं भुंगड काय बसलं? भुंगड केसांचं घाल काय? कसं आलंय बघू. कसं आहे भुंगडा पाहू? भोकडी सारखं भुंगड. सॉरी बिया काय नाही. आता आता परत जायचं तिकडं तेरा काढायला, फोटो काढायला. नको आता.
आता परत तेवढं डोंगर चढावं लागेल. चढते का? माझं नाव कॅपॅसिटी इथूनच काढ. डोंगराच्या खाली काढायचे का फोटो मग तुझे? पार पायाचे पार पुलट ग्रिप निघून गेली. वय सोनाला तर काढायला आवश्यक आहे. अयो सोन्या तू कार बाणूचा फोटो ना काढला हा नाही काढलं मी मग डोळ्यात काढलं. तुझ्या ते डोळ्यात काढले तो फोटो. अगं किती चांगलं डोळ्यात 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 कधी विसरू शकत नाही. आता ते ना आपण धुवून घेऊ डोळ्यातून ना. नाही बाई नाही नाही सॉरी ते लावू नको. मूर्ख सापडतील. माझे फोटो नाही काढत ना तुम्ही. फोटो नाही काढत थोडं आहे का तुझं नीट? डोंगराच्या खाली गेल्यावर फोटो काढू. डोंगराची विहीर काय नाही. नाही काढायचे का? आता कधी गेलो होता. चाललोय आता. अगं खाली गेल्यानंतर दुसरा देवी. दुसरं विहीर नाही काय नाही. व्हिडिओ काढले त्यात दुसरं विनन काय विनन. अगं बाणू काढू आपण जाऊ दे. एवढं नको लोड घेऊ. कॅमेरा माझं 2 तास जाऊ दे बाई नाही काढायचं. एक पण झाड मोकळा नाही. नाही हसत नाही हसत. होय माकड आलं माकड आलं. होय. नाही आलं नाही आलं. यो 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 बोलत होता माकड. यो 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 गपना अंबादासनी. फक्त गाडीत फुगाय मागणं असं लवतोय. किती भारी आलं ते. घ्यायचा का तुला फोगा? नाकात बोट नको घालू. व्हिडिओ काढतोय मी. तुला माहिती एकदा हा नाकातून ते करतात ते ना. मी काय केलं मी काय केलं? सगळे सांगितले तुझं. ती लहान होती तेव्हा काय केलं होतं ते? एकदा ना तिला झोपेतून उठून आले माझ्याकडे बरं का सकाळ अरे अरे नाही सांगत. हा नाही सांगत. नाही सांगत नाही तुला नाही सांगत करत व्हायला. नाही सांगत. ते सगळे फोटो डिलीट करणार. आता गाडी वगैरे उलट घेऊन ये रे मेहनत. तर तुम्ही माझ्या कानापाशी लागली. माझ्या कानापाशी लागली. ऐश्वर्याची लाडकी मागची. बानू. देवाची देवी. तिचे फोटो न काढल्यामुळं ती चिडलेली आहे आता सध्या. मूड ऑफ झालेला आहे ती. आता कुठं पण लोळायला लागली. आता खाली मांडी घालून बसू राहिली ती. तिला काही सुचेना असे झाले. खाली तिची आलू नको असला नाही तिला झापड. जमलं की नाही सांगत जा. मी सॉरी कट्टे आता करते. काय बोललं ना कट्टे जा. गाडी काय कोणा कोणाला? मला मला काम मी काय केलं तुला? काय सांगितलं मी? तूच बोलली खरं काय? मी एकदा पळता पळता काय झालं ते कोण काय बोलली खोट? पळता पळता काय म्हटली? पळता पळता तू शिकेली होती का? नव्हती ना? ही खोट बोलती ना?
हो सर मागावा काका पेढा खातोय जाऊ दे नाही खाय तेच दे खाईल दे ना थोडं घाबरले ते माकड रडू नको बाई बानू अगं ते मित्र आहे आपले नवीन भानूचा मित्र रडू नको चल अरे आमच्या गाडी बसली याला तो बिस्किट पुडा दिलाय थांब की हिला घेऊन जा ना माझं सोड ना हात घात हा कुठे बघू ते वरती गेलेला आहे ते क्रीम खातोय फक्त बिस्किट काढ उठतो क्रीम खातो का हा बाणूला राहायचं होतं त्यांच्यासोबत आहे ना त्यांच्यासोबत राहायचं होतं ना खावच तर लय हे खाऊ दे ते टाकू दे ABCD सातारा बारबंडी म्हातारा नाही म्हातारा म्हातारा खाल्लं केळ त्यात निघालं बारू सारखं बाळ बारून खाल्लं आंबा त्यात निघाला दादासारखा सांबा म्हणतो मेलो बानू म्हणतो आलो बानूने मारली सुई दादा पाडला पुई भांडण नका करू व्यवस्थित बसा व्यवस्थित नाही तर माकडं सोडीन तुमच्या अंगावर कशी व्हायची तुमची मैत्री दोघांची असं केलं ते जास्त मोठी होशी ना मोठी जास्त जास्त चाळे दिसतील बघ तुम्हाला बी असं करायचे आणि तू सांग ना तू काय केलं होतं काना माझं तुझ्या कानाजवळ का शिकली पाणी पेताना शिकली खाता शिकली पळता चड्डी शिकली सू केली सगळं काय झालंय आणि एक सांगायचं राहूनच गेलं मी अवघड तुला काय तिने काय केलं होतं एकदा माहिती मांडीवर बसली बर का मांडीवर भरगल बेटे अरे लड़का ना बहुत परेशान करता है मुझको विषय बंधू नको काय हेलो विषय बंधू विषय आवर कोणते होतीये तिने काय केलं मी अशी बसले होत्या लाड आली सांगते मी अशी झोपलेले तीन आहे ना भाज्या इथं सी आणि इथं
बर का आले डायरेक्ट बसली इथं माझ्या मांडीवर आणि मला तिने सांगितलं ना मला तिला लागलीवर आले डायरेक्ट गाण तुम्हाला सांगत असतो तुम्हाला सांगते मी आहे ना जाता ना ती माझी भाग लागत होती भाग लागता आहे ना हिने इथं शिकली ओय माकडे कशी तर मग बसली मांडीवर आणि असं पडला ले असा दादा ती चिंटी दादा ती कट्टा नेजरिया राधा तेरा झुमका और राधा तेरा ठुमका बीचे बीचे सारी तो नजरिया आणि दुसरा अजून रट्टा मार रट्टा मार रट्टा मार रट्टा मार मार त्याला रट्टा रट्टा ते येतं का ते थप्पड मारूंगी साला मन साला थप्पड मारूंगी साला थप्पड मारूंगी नको बस नको येडा होईन नाही का येडा होईन बस ए अभी तो पार्टी शुरू हुई है तर गाइस थोडे रिमिक्स गाणे आजा तू जाई मेरे पायल खल गई आजा तू है बसा ओ सजना आजा ना आपण सजना काय झालं सांग तर थोडे रिमिक्स गाणे होते ऍडजस्ट करा गोकुळ उतर रे रामा ओय माग लकडी आहे माग दगडी लकडी म्हणतोय की लकडी नाही दगडी मला पण तसंच ऐकू आलं दगड दगड डोंडा बस कळालं लकडी दगड डोंडा आता आम्ही आले हॅट त्या पाळण्यात बसायचे बघा बघू शकता आपण एवढं मोठं पाळणा आम्ही आता बसलो आहे थोडं आहे ना आता सगळं उतरूया ह्याला काही अक्कलच नाही आता आम्ही बसणार आहे आम्ही दोघं आणि हे आणि ह्याला कोण दोघं तुम्ही दोघं का हे आणि मी आणि हे आपण दोघं आम्ही तिघ जण आहे आता ह्याला करणार आणि दुसऱ्या पाण्यात बसवायचं आपल्याला आता आम्ही हे आता हे आम्ही बसण्याची व्हिडिओ स्टार्ट करणार आहे हा का बाय बाय दोस्तो चला तुम्ही चला बघू शकता माझी कशी वाटली व्हिडिओ कमेंट में शेअर लाईक सबस्क्राईब बाय बाय बाय